नमस्कार मित्रांनो, नाव माझं गौरव सांगे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण लेग वर्कआउट करणार आहे। लेगच्या सेशनमध्ये मी, माझा पार्टनर आणि एक सोबत कॅमेरामॅन सुद्धा आहे। पहिल्यांदा ट्राय करतो असा काहीतरी युनिक व्हिडिओ ज्यामध्ये मी माझं पूर्ण वर्कआउटचं सेशन ट्राय केलं, पण मग तो व्हिडिओ तितका एडिट झाला नाही। त्यामुळे फक्त बेसिक इम्पॉर्टंट काही महत्त्वाची सेट आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तर सगळ्यात आधी सुरुवात करताना आम्ही 10 पासून वर्कआउट स्टार्ट केला। म्हणजे रॉड तर होता, पण मी रॉडचं वजन कधी मोजत नाही आणि 10-10च्या प्लेटा ॲड केल्या। व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा ह्या जास्त प्लेटा दिसत आहे, पण ज्यावेळेस सुरुवात केली 10च्या प्लेटापासून सुरुवात केली, 10-10 सेट मारत टोटल लास्टपर्यंत 180 पर्यंत गेलो। म्हणजे 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180 पर्यंत पूर्ण हा बार्बल वेटेड स्क्वॉट हा सेट घेतला। मी माझा पार्टनर सुद्धा सोबत होता, तो सुद्धा ट्राय करत होता, पण तो ऑलरेडी एक्सरसाइज करताना 140 पर्यंत लेग्स मारतो। पण होतं काय ना की कधी कधी दिवसभराचा रुटीन आपला चांगला झालेला नसतो किंवा थकलेला असतो, प्रॉपर डाएट झालेला नसतो किंवा खाल्लेलं नसतं, बॉडीमध्ये काही गेलेलं नसतं, ॲक्टिव्ह नसते बॉडी जास्त। त्यामुळे आपण कदाचित जर 140 आपण स्क्वॉट्स मारतोय, पण मग त्या दिवशी आपला दिवस असा व्यवस्थित गेलेला नसतो, म्हणून वर्कआउट व्यवस्थित होत नाही। त्यामुळे असं डिमोटिवेट होऊन जाऊ नका। एक चांगलं उदाहरण असणार आहे बाकीच्या मुलांसाठी की आपण जर विचार केला की आपलं वेट का गेलं नाही, पण मग विचार करायचा की दिवसभरात आपला रुटीन कसा होता। जर आपली मसल रिकव्हरी झालीच नाही तर आपल्याला तितकं वेट आपण आधी मारायचो तितकं जाणार नाही। तर त्याचं पण तेच झालं। पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्ही लेग्स वर्कआउट करू, व्हिडिओ चांगला प्रॉपर शूट करू, त्यावेळेस बोलू सुद्धा त्यामध्ये वर्कआउट आम्ही कसा करतोय, काय काय घेतोय। आणि वेटेड स्क्वॉट पूर्ण ट्राय केलं मी 180 पर्यंत जायचं, पण मी ऑलरेडी आधी मारलेले 200 किलोपर्यंत सेल, पण माझा थोडा बॅक इश्यू होता त्यामुळे खूप बेसिकपासून सुरुवात केली। आतापर्यंत 160 पर्यंत गेलो आहे, व्यवस्थित जात आहे हळूहळू। लवकरच 2-3 हप्त्यामध्येच 200 किलो इझिली वेट मारून गेलं वेटेड स्क्वॉटसाठी। आणि मी वर्कआउट करत होतो, माझ्यासोबत माझा पार्टनर पण तो पण चांगला पुश करत होता मला वर्कआउट करताना। चांगला वर्कआउट झाला आणि लेग्स चांगले ट्रेन झाले। काय झालं ना, भरपूर दिवसापासून माझे लेग्स मी ट्रेन करतच नव्हतो। आता मी हे लिफ्ट करत होतो 180 साठी। 200च आहे, रॉडचं वेट मी धरत नाही, तसं जर बघितलं तर 200च आहे, पण रॉड कॅन्सल केल्यामुळं टोटल आता 120 आहे। सपोर्टसाठी एक जण आहे आणि तर हा पूर्ण फेल गेला नाही व्यवस्थित। ठीक आहे, नेक्स्ट टाइम नक्कीच जाणार, तो सुद्धा मी व्हिडिओ पूर्ण प्रॉपर शूट करेल आणि ट्राय करेल। त्यानंतर हॅक स्क्वॉट्स घेतले मी। हा सेट करायला वर्कआउटच्या वेळेस मजा सुद्धा येते आणि प्रॉपर ट्रेन सुद्धा होतो। लेग्स, इनर आउटर लेग्स पण चांगले ट्रेन होतात आणि छान सेट आहे वर्कआउट करताना। एकदम ज्यावेळेस वर्कआउट होतो मसल असा एकदम फुलून दिसतो, एकदम टाईट होऊन जातं लेग्स, मजा येते हा सेट करायला मला। आणि वर्कआउट चालू असताना मध्ये मध्ये पाणी इंटेक, वॉटर इंटेक सुद्धा खूप जास्त होतं, कारण गरम जास्त होत होतं। आणि टोटल आम्ही वर्कआउटला आलो होतो 5-5:30 वाजता। सोबत व्हिडिओ पण शूट चालू होतं आणि वर्कआउट पण चालू होतं। सगळे सेट होईपर्यंत 5:30-5:45 मी वर्कआउट चालू केला। 8-8:30-9 वाजले होते माझ्या मते। आणि हॅक स्क्वॉट झाल्यानंतर हा सेट असणार आहे लेग प्रेसचा। याला सुद्धा मी हेवी वर्कआउट केला। आता व्हिडिओमध्ये इतकं वेट लावलं नाही, जे व्हिडिओ शूट केले ते याच्यावरती अपलोड करतोय आणि ट्राय करतोय। आता भरपूर मोठा व्हिडिओ झाला असा तो, म्हणून ट्राय केला की छोटासा एक व्हिडिओ आपण अपलोड करू। यामध्ये लेग प्रेस आपण करतोय आणि याच्यामध्ये सुद्धा मी काहीतरी आधी खूप वेट मारलंय, पण मागे जरा बॅक इंजुरीमुळे लेग वर्कआउट खूप दिवसांसाठी बंद होता। आता परत व्यवस्थित फॉर्ममध्ये यायचा प्रयत्न करतोय। लेग प्रेस झाल्यानंतर लेग एक्सटेन्शनचा हा शेवटचा सेट होता माझा, सुपर सेट घेतला मी। लेग एकदम ट्रेन झाले होते आणि खूप जास्त पेन होते, त्याच्यामुळे व्यवस्थित गेला नाही। आता हा जो बसलाय तो आमचा कॅमेरामॅन होता, चांगला मुलगा होता, तो बिगिनर्सच आहे वर्कआउट करताना, आणि त्यांनी सुद्धा काही व्हिडिओ शूट केले। तर विचार केला की याचा सुद्धा एक मध्ये व्हिडिओ टाकू, हा पण दिसला पाहिजे की व्यवस्थित वर्कआउट करतोय। आणि व्हिडिओ वगैरे मस्त शूट केले त्यांनी। कॅमेरा तर अथर्वनेच आणला होता, तो प्रॉपर व्यवस्थित प्रोफेशनल फोटोग्राफर आहे। लेग एक्सटेन्शन झाल्यानंतर हा सुमोसचा घेतला मी। आपल्या चॅनलवरती असे खूप सारे व्हिडिओ वर्कआउटचे मी टाकणारच आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा, म्हणजे मला सुद्धा मोटिवेशन मिळेल। आणि वर्कआउट नंतर एक छोटासा माझा ब्रँडचा कोलॅबोरेशन व्हिडिओ शूट केला आणि हा शूट करून व्हिडिओ कंप्लीट केला। धन्यवाद।